बॅक टू माय चॅनल परी ब्युटी पार्लरमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण लॉंग लेयर हेअर कट करणार आहोत आणि मी इथे फ्रंट पार्टिशन करून घेतलेली आहे। आयब्रो टू आयब्रो पार्टिशन आपल्याला इथे करायची आहे आणि सरळ कट करून घ्यायचं। त्यानंतर मी इथे नोचिंग करत आहे। ही आपली आता गाईडलाईन झालेली आहे। लेयर कट हा फार सोपा आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघायचा आहे आणि हेअर कट नक्कीच करून बघायचा आहे। त्यानंतर मी पार्टिशन करून घेतलं आणि अशा प्रकारे बघा आता मी क्रॉस कट करणार आहे। जी खालची बाजू असते त्याला गाईडलाईन पकडायचं आणि क्रॉस कट करून घ्यायचं। त्याच प्रकारे इकडची बाजू सुद्धा आपल्याला क्रॉस कट करून घ्यायची आहे। जर का तुम्हाला मेजरमेंट जमत नसेल तर तुम्ही साईडच्या पार्टिशनमधनं थोडेसे हेअर घ्यायचे आणि त्यानंतर मग तुम्ही कट करायचं, म्हणजे तुमचा हेअर कट हा प्रॉपर होईल। तर क्रॉस कट करून झाल्यानंतर आपण नोचिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला पार्टिशन करून घ्यायची आहे। पार्टिशन केल्यानंतर आपली जी गाईडलाईन आहे आपल्याला त्या गाईडलाईनला फॉलो करायचं आहे। मी सेंटर पार्टिशन करून घेतली आणि त्यानंतर मोबाईल जरा ॲडजस्ट करायला घेतलेला आहे। मोबाईलमुळे थोडासा प्रॉब्लेम येत होता मला हेअर कटला, सारखं हात माझे तिथे समोर दिसत होते आणि त्यामुळे बॅकग्राऊंडचा जो कलर आहे आणि फ्रंटचा जो कलर आहे ना तो जरा असा बघा जरा कमी जास्त होत होता। त्यामुळे मला पार्टिशन घ्यायला पण जरा प्रॉब्लेम येत होता, कारण थोडंसं जमत नव्हतं ॲडजस्टेबल। तर थोडं तुम्ही समजून घ्या। त्यानंतर बघा अशा प्रकारे मी एक एक सेक्शन करत अशा प्रकारे गाईडलाईनला फॉलो करत मी इथे लेयर्स टाकत आहे। आपल्याला पूर्ण हेअर हे प्रॉपर पकडायचे, वेट करून घ्यायचे। कधी पण केस हे कधीही कोरडे नाही राहिले पाहिजे। हेअर कट करत असताना केस हे प्रॉपर ओले पाहिजे, वेट हवेत आणि त्यानंतरच आपण हेअर कट करायला घ्यायचं। कोंब पण तुमचा चांगला असला पाहिजे, केसांमध्ये तो अडकला नाही पाहिजे, त्यामुळे तुमचा कट पण छान होतो। तर हे बघा आता मी बॅक साईड घेतलेली आहे आणि बॅक साईडला सुद्धा चेहऱ्याच्या समोर स्ट्रेट पकडायचं आणि त्यानंतर हे असे राहिलेले जे हेअर आहेत जे आपल्या गाईडलाईनच्या बाहेर दिसतात त्याला अशा प्रकारे सीझरने कट करून घ्यायचं आहे। आणि हा आपला पूर्ण लेयर कट करून झालेला आहे। त्यानंतर मी दुसरी बाजू कट करायला घेत आहे। सेम त्याच पद्धतीने इथं आपल्याला फॉलो करायचं आहे। गाईडलाईनला फॉलो करत आपण क्रॉसमध्ये कट करत जायचं आहे। फेदर कटमध्येही थोडंसं असंच असतं, फक्त एवढं आहे की फेदर कटमध्ये सरळ कट करतात आणि लेअरमध्ये थोडंसं क्रॉस कट करतात। जर का तुम्ही तसा हेअर कट करून बघितला ना तर त्यामध्ये थोडेसे लेवल ही कमी होते आणि केस जरा जास्त कट होतात। यांना लेवल कमी करायची नव्हती आणि केसही जास्त कट करायचे नव्हते, त्यामुळे मी इथे क्रॉस कट करत लेअर कट केलेला आहे की जेणेकरून माझे हेअरसुद्धा कमी होणार नाही, लेंथसुद्धा चांगली राहील आणि केससुद्धा मोठे दिसतील। तर अशा प्रकारे आपल्याला दुसरं सेक्शनसुद्धा सेम गाईडलाईनला धरून फॉलो करत जायचं आहे। माझे हे लेअर कटचे बरेच व्हिडिओ माझ्या या परी ब्युटी पार्लर चॅनलवरती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे माझ्या चॅनलचं नाव हे ऑलराऊंडर चेतना होतं, पण मी आता ते परी ब्युटी पार्लर जे माझं सलोन आहे, जे माझं पार्लर आहे त्याचं नाव जे आहे ना तेच मी आता इथे फॉलो केलेलं आहे। तर त्यामुळे जर का तुम्ही कधी चॅनलला सर्च करत असाल ना यूट्यूबवरती ऑलराऊंडर चेतना किंवा परी ब्युटी पार्लर, तर कधी ऑलराऊंडर चेतना या नावाने सुद्धा माझं नाव हे येत आहे आणि परी ब्युटी पार्लरला थोडा वेळ लागणार आहे नाव येण्यासाठी, तर तेवढं तुम्ही समजून घ्या। माझं जे सलोनचं नाव आहे तेच मी आता पुन्हा इथे ट्राय केलेलं आहे, कारण की ऑलराऊंडर चेतनामध्ये थोडंसं हेअर कटिंगला प्रॉब्लेम येत होता सर्चिंगमध्ये। तर आता परी ब्युटी पार्लर ठेवल्यामुळे आपले हेअरचे, मेकअपचे आणि प्रोडक्ट्सचे रिव्ह्यू जे आहेत ना ते आता तुम्हाला ह्या माझ्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे। तर तेवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। चॅनलचं नाव मी चेंज केलेलं आहे। कधी ते ऑलराऊंडर चेतना या नावाने सुद्धा सर्चिंगमध्ये येतं आणि परी ब्युटी पार्लर हे यायला थोडा वेळ लागणार आहे। तर हे बघा आता आपण ब्लो ड्राय करत आहोत आणि एक साईडचीच बाजू मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे। ब्लो ड्राय कसं करायचं याचा स्पेशल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तो तुम्ही नक्कीच बघू शकता। आणि मी इथे आउट कर्ल्स न करता इन कर्ल्स करत आहे, कारण की आउट कर्ल हे केसांना बसत नव्हतं, कारण की सरळ केस असले ना की कधी आउट कर्ल हे प्रॉपर बसत नाही
आणि सेटिंग पण जास्त वेळ टिकत नाही. तर जे आहे टेक्स्चर केसांचं त्याच टेक्स्चरला मी इथे फॉलो केलं आणि इन कर्ल्स केलेले आहेत. आणि कधी पण आहे ना लेअरला किंवा फेदरला तुम्ही आउट पण करू शकता आणि इन पण करू शकता. पण मी इथे इनच सजेस्ट केलं कारण की इन हे जास्त वेळ राहिलं असतं. तर अशा प्रकारे बघा मी इथे आपली सेटिंग पूर्ण प्रकारे करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूची सेटिंगसुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला करून घ्यायची आहे. तर बघा आपला हेअरकट असा पूर्ण झालेला आहे. आणि प्लीज 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 माझ्या चॅनलवरती जे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे. खूप मेहनत लागते व्हिडिओ काढायला, मला आता कळत आहे. सेटिंग करायलासुद्धा म्हणजे आपल्या मोबाईलचे सेटिंग करायलासुद्धा फार मेहनत लागते. आणि मेन म्हणजे आपले क्लायंटचंसुद्धा मला फार आभार मानायचे की ते बराच वेळ देतात आपल्याला शूट करण्यासाठी, म्हणजे कंटाळत नाही. तर मी त्यांचेसुद्धा फार आभार मानते. आणि थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन की तुम्ही सर्व मला छान सपोर्ट करत आहात. नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी शेअर करणार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन. बाय बाय. सी यू.